भाया आधीच ट्रेन लेट आहे आणि कोणीतरी चेन खेचली वाटतं. कसं आहे टेस्ट करा. एकदम फर्स्ट क्लास. खावा तरी खाल्लं पण ना आणि फर्स्ट क्लास खात आहे. ओव्हर ॲक्टिंगचे पैसे कट. तर चला आता रूम वूमचं पण बघायचं मलाच सगळं. हे बघा आमची वानर सेना. तो ऑलराईट तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो, कशात सगळे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आपण पोहोचलोय CST स्टेशनला भाई, आणि आपण टायटल बघून कळलंच असेल आपण चाललोय कुठे. या हर टाइम आपण फिरतो एकटं, बट आता आम्ही एकटा नाही फिरणार आहे. एवढे ट्रिप आपण सोलो केलेत, आता ह्यांना घेऊन यायचं म्हणजे एक मोठा टास्क. आपण चाललोय फॅमिली सोबत. पहिल्यांदा मी ट्रिपला बघा कुठली बॅग नेतोय. ही एकच बॅग आहे माझी. म्हणजे पप्पा बघा फुल सहलीला जायाचा सहलीला जायाचा सहली. मित्रांनो एक आहे, सोलो ट्रॅव्हल करत असतो तर मी डायरेक्ट कल्याणला जाणार होतो, CSTला येणार नव्हतो कारण की मला लेट झालेला. आम्ही निघालो घरातनं ऑलमोस्ट 9 वाजता. मग डायरेक्ट ओला मारली कारण की फॅमिली आहे बाई, कम्फर्ट पाहिजे बाई आपल्या फॅमिलीला. डायरेक्ट ओला मारून आलो. 1000 रुपये मी ओलाला दिलेत. आता इकडे आली आपली ट्रेन, मागे पाहू शकतात. आणि जे पण आहे काय अपडेट तुम्हाला सांगतो. इथून आपण जाणार आहे तिरुपतीला. डायरेक्ट तिरुपतीला जाते कारण की त्या शेड्यूलमध्ये ट्रेन भेटत नव्हते. आधी आपण जाणार आहे रेणुगुंटाला. मग रेणुगुंटावरून आपण जे पण तुम्हाला कळेलच. आता रात्र आहे, आपण काय जास्त दाखवणार नाही, तर बघू चला. तर ऑल राईट तर मित्रांनो बघा, फॅमिली सोबत फिरायचे हे फायदे. घरचं गाणं भेटतं. काय बोलता बाबा, कशी आहे टेस्ट? झालं यांचं गाव? झालं खाऊन आमचं. मस्त आहे पण टेस्ट. थेपले वगैरे मस्त. मिसेसने चांगले बनवले एकदम. मेथीचे परोठे, हां बोल. मेथीचे परोठे, कोथिंबीर वडी, तू बोला सुकं घे. सगळं हे असं खायचं सामान. पहिल्यांदा मम्मीची एवढी माझ्या लॉंग ट्रिप असेल पहिल्यांदा ना, 20 तासाची. बघा कोथिंबीर वडी. आणि आत्या पण आहे आमच्यासोबत. काय बोलते आत्या, कसं होतं? हा छान आहे, पहिल्यांदाच आधी आलोय. हे बघा आता हे उद्याचं स्टॉक. आता खातोय कोथिंबीर वडी, ठेचा आणि लसणीची चटणी. लसूणची चटणी. आणि बघू चला, आता तिघांची सीट इकडे, माझी तिकडे. बघू आता कोण कसं येईल तसं ॲडजस्ट करू. कितव्यांदा चाललेत तुम्ही आता? मी 15-16 ट्रिप असेल. आणि 15-16 ट्रिप आणि यांना माहिती नाही कसं जायचं, कसं. माझ्या भरोसे चाललंय. आमच्या ऑफिसची ट्रिप गेलेली मित्रांबरोबर, ग्रुपमध्ये गेलेलो, एकटा नाही गेलो. आता सोलो असतो तर एवढं काय नसतं. आता ह्यांचं सगळं तामजाम बघा, यांना सगळं हँडल करा. माझ्या मम्मीची इच्छा होती है ना. माझी इच्छा होती राहुल कधीतरी, तर मी बोललो आम्हाला एकदा तरी तिरुपतीला घेऊन जा. तर त्यांनी ते ऐकलं आमचं. स्पॉन्सर्ड मला करायला पाहिजे, तर ह्यांना मी घेऊन चाललोय. आम्हाला घेऊन चाललंय पहिल्यांदा. तो स्वतः 50 ट्रिप केलेत बोलतो. आता खातो आणि मग तुम्हाला बोलतो. आता वाजले आहेत हे बघा, ऑलमोस्ट झालेत 5 मिनिटात आपली ट्रेन सुटेल. आणि जो पण काय अपडेट असणार मी तुम्हाला पुढेच करतो. खातो, भेटू. तर ऑल राईट तर मित्रांनो सुप्रभात. काल खाल्ल्यानंतर आम्ही झोपलो कारण की रात्रीची ट्रेन होती म्हणून काय दाखवणार. आता आपण ऑलमोस्ट आंध्र प्रदेशमध्ये एंटर केलं आहे. कालबुलगी करून एक स्टेशन गेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा आता आम्ही मेदूवडा मागवला आहे आणि इडली वडा. कसं आहे टेस्ट करा. एकदम फर्स्ट क्लास. खावा तरी खाली. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के खाल्लं पण ना आणि फर्स्ट क्लास खात आहे. ओव्हर ॲक्टिंगचे पैसे कट. कसं आहे टेस्ट? चांगलं चांगलं आहे. कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. आम्ही आधी 2च मागवलं कारण की बोललो की जास्त नको मागवायला. परत टेस्ट वगैरे काय कशी. अवतार बघा माझा, केस बघा. केस तिकडे जाऊन कापायची आहेत ना. बघू. तिरुपती द्यायचं. तिरुपती कशाला द्यायचे? तिरुपतीला जाऊन केस काढतात बोलतात ना. तर जायचं, पहिल्यांदा जायचं तर काढले पाहिजे केस. पहिल्यांदा जायचं असेल असं थोडे असतात. आता बघू, हे तुम्हाला कळेलच. मी टेस्ट करतो. असं सांबार नाही देते, चटणी फक्त दिली. चांगलं आहे. A few inches later. हे बघा पूर्ण ड्रायफ्रूट पण आणलं डब्बा. नाहीतर आत्तापर्यंत सोलो असतो तर मी नाश्ता पण केला नसता. हे बघा ड्रायफ्रूट्स भाई, ड्रायफ्रूट्स. पडलं या ट्रिपमध्ये माझं वजन नाही कमी होणार. हर ट्रिपमध्ये. मम्मीने काय काय आणलं? आता आपण ह्याला गेलेलो लास्ट 1 मंथची, तर लास्ट तुम्ही ट्रिप पाहिलं असेल. 69 kgs वजन होता माझं. 65वर आलेलो मी. A few moments later. हे बघा आला आपला सलाड. टोमॅटो खाऊ. मग काय खातात? कैरी. चांगलं आहे. ऑल राईट तर मित्रांनो आता ट्रेन आहे 1 तास डिले. आता आपण पोचलो आहे गुंटकल, आंध्र प्रदेशमध्ये आहे. कितना टाइम लगेगा तिरुपती? 6-7. 7:15.
7:15 बोलतात आपले अटेंडंट भाऊ. 1 तास लेट आहे. आता बघू कसं काय आहे. मला सांगतो हा मेन जंक्शन आहे आणि काय बोलणार एकदम आतमध्ये तर नेक्स्ट लेवल चिल्ड झालं आहे. जेवण या ॲक्च्युली कारमध्ये ट्रेनमध्ये पॅन्ट्री नाही, सगळं बाहेरूनच जेवण येतं आहे. आणि ट्रेन तर खूप चांगली आहे बाई. साऊथची ट्रेन म्हटलं तर एकदम क्लीनलीनेस वगैरे जर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती आहे आपण आता मध्ये मथुरेला वगैरे गेलेलो, एवढी घाण ट्रेन, म्हणजे मला असं काय बोलायचं नाही. मथुरे त्या साईडला म्हणजे UP बिहारचे ट्रेन एवढे खराब असतात की तुम्हाला काय बोलू. वॉशरूम खराब, इथे वॉशरूममध्ये टॉयलेट पेपरही आहे आणि प्रॉपर तुमचं सोप आहे. नॉर्थ साईडचे ट्रेनचं विचारू नका बाई. साऊथमध्ये तुम्ही जाणार ट्रेन तुम्हाला खूप साफ भेटणार, म्हणजे माझा एक्सपिरियन्स तरी आहे. आणि मी केरळला पण गेलेलो तेव्हा पण चांगली होती. नॉर्थला तुम्ही जाणार तुमचा सगळा विषयच एकदम कोलंबून जातो. आपण जेव्हा नॉर्थच्या ट्रेनमध्ये गेलेलो अख्खे डब्बे भरून जायचे. इथे बघा प्रॉपर क्लिनिंग वगैरे पण चालू आहे. डब्बे तुमचे असतात ते प्रॉपर, इथं कचरा वगैरे काय नाही, क्लिनिंग वगैरे बघू शकतात हाय प्रॉपर. तेच हे पण एक चांगलं आहे, म्हणजे हे दाखवायला पाहिजे. कोण दाखवत नाही तुमची ट्रेन्स किती क्लीन असतात अँड ऑल. नॉर्थमध्ये भाई माझा घाण, नुसते तंबाखू तुमचं गुटखा वगैरे खाऊन सगळे जास्त ते सगळं करतात. चला हा असा आहे गुंटाकल. ढगाळ वातावरण आहे, बाहेर तर नेक्स्ट लेवल गरमी आहे. आणि आता बघू तेच आपला ठेपला वगैरे खाल्ला. आता तर काय अशी खायची एवढी इच्छा नाही. आणि राहिली गोष्ट जर्नी तर भाई चांगली आहे. चला निघाली ट्रेन. आता निघाली ट्रेन. हां आता एवढा खाल्ला तर अजून काय खायला पाहिजे. जेवण मला ना 3 वाजता. 3 कुठे वाजले. आता ठेपला खायचा. सोलो ट्रॅव्हलर सोबत असंच खायचं, फिरायचं, पोट खाली ठेवायचं. वजन कमी होतं, 4 किलो कमी झालं माझं, माहिती आहे ना. यांना नुसतं खायला पाहिजे, नुसतं चारता येते. कोणतरी राहिलं बाई यांचं. आधीच ट्रेन लेट आहे आणि कोणीतरी चेन खेचली वाटतं. आणि तुम्हालाही माहिती आहे जो कोण चेन खेचतो भाई आता पूर्ण प्रोसेस असते. डब्बाचे इथे हो गया चालू. चला तर ऑल राईट द मित्रांनो, फायनली 20 तासाच्या जर्नीनंतर ऑलमोस्ट 7:15ला पोचलो आहे. आणि हेक्टिक एवढी जर्नी नव्हती AC मध्ये असल्यामुळे. आता बाहेर जाऊ आणि तुम्हाला सांगतो कसं काय डिटेल आहे आपलं जे पण आहे, कशी बस पकडायची, मग तुम्हाला सांगतो. मग आपण व्हिडिओ एंड करू. चला रेणुगुंटाला पोचलो आहे. 6:50ला पोचायला पाहिजे होतं तर 7:10ला पोचलो आहे. ट्रेनने कवर तर चांगलं केलं जे पण आहे. आता कसं आहे सोलो ट्रिप असल्यामुळे कसं पण ॲडजस्ट करू शकतो. हे आमच्यासोबत अख्खी गँग घेऊन जायचं म्हणजे ना बाय सोलो बेस्ट आहे बाहेर. याच्यानंतर माहिती ना मी जाऊ दे. RU या स्टेशनचं शॉर्ट फॉर्म आहे RU. हे बघा RU रेणुगुंटा. हां जावा मग ब्रिजवर. हे असं मग एवढे लोक येडी आहेत का. हे बघा जायचं इकडून आता बाहेर. हे बघा हे असे काय तोडली कुठे खाली. चला म्हणून बोलतो लेट्स गो सोलो. इथे तुम्ही बाहेर आल्याला तुम्हाला इन्फॉर्मेशन सेंटर भेटेल. ते बघा TTDचं. आता बघू इथे बाई सगळी गर्दी तर दिसते. चला इकडे तुम्हाला सगळे तिरुपतीला जाणारे बसेस भेटतील. हे बघा रेणुगुंटा तिरुपती मंदिर. स्टेशनच्या जस्ट बाहेर आल्यावर तुम्हाला इकडे यायचं राईट साईडला. आणि तुम्हाला तिरुमला मंदिर ओरडत असणार. का विचारायला तिरुमला ती कभी निकले नहीं वरच जाईल डायरेक्ट. चांगलं आहे ना. तर मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकता सिनियर सिटीजनला 70, चाइल्डला 50, पण 105 का बोलतो मला कळत नाही. तिरुपती टू तिरुमला तुम्ही बाहेर आल्यावर तुम्हाला डायरेक्ट बस भेटेल, तुम्ही घेऊ शकतात. मी बसमध्ये बसतो आणि तुम्हाला अपडेट देतो.
भाई आवाज येतो का मला माहिती पण नाही, मी माईकच नाही लावलाय. चला तर मित्रांनो कन्फर्म केलं, सिनियर सिटीजनचे 80 रुपीज आहेत आणि अडल्ट म्हणजे जे नॉन सिनियर आहेत त्यांचे 105. बट सिनियर सिटीजन असाल तर तुम्हाला आधार कार्ड कॅरी करायचे. तर मित्रांनो एक या बसचं एक चांगलं आहे, ही जी बस आहे ही आपल्याला डायरेक्ट तिरुमलाला पोहोचवणार. म्हणजे डायरेक्ट जे मंदिर आहे वर तिकडे 1.5 तास लावतंय बोलतोय. मॅपवर 10 किलोमीटर दाखवतं आहे. आय थिंक सो मी तिरुपती टाकले, सॉरी. त्यांना इन्फॉर्मेशन कळली पाहिजे. आपण जर धार्मिक स्थळांवर जातोय तर असं नाही की फक्त फिरतोय टाईमपास ब्लॉग करतोय, नाही, सगळ्यांना इन्फॉर्मेशन कळली पाहिजे. बघा आम्ही काही टोकन बिकन तर काहीच केलं नाही, जस्ट बाहेर आलो. हे तुम्ही रेणुगुंडा स्टेशनच्या बाहेर आहे, राईट साईडलाच तुम्हाला हे असे बसेस जसं दाखवलं तिकडे भेटतील आणि अशी नॉन AC तुमची बस असणार. आणि हे बघा प्रॉपर लेजिट आहे, डायरेक्ट तुम्हाला वर तिकडे तिरुमलाला नेणार. म्हणजे आम्ही तिथेच रूम पण नाही केले, तिकडे जाऊनच करणार आणि 9:40पर्यंत पोचू असं मॅपवर सांगते. आणि टोकन विकनचं जे पण असणार मी विचार करतो त्याच्यावर एक वेगळाच डेडिकेटेड व्लॉग बनवू, ताकी मी पण जेव्हा आलो तर भाई कोणालाच बोलतात ना, मला तर असे व्हिडिओ भेटले नाही कोणी प्रॉपर एक्सप्लेन केलं आहे. सो माझा एम असेल की भाई जो पण तिरुपतीला येईल फर्स्ट प्लॅनमध्ये पण त्याला कळलं पाहिजे. म्हणजे गर्दी तर नाही, बघायला गेलं बस पण फुल नाही आहे. लकीली बघू. काय बोलता पप्पा, कसा होता प्रवास? एकदम फर्स्ट क्लास प्रवास झाला, मस्त झाला प्रवास. आम्हाला बस पण पटकन भेटली. 10 वेळा आले तर यांना माहिती नाही कुठून बस भेटते. नाही रे वा, तुला मी बोललो इथे स्टेशनमध्ये स्टेशनमध्ये फिरवत आहेत, मी बाहेर एक्झिट शोधला. बाहेर जे कुठे मी आपण आलो बरोबर, तू तिकडनं फिरून आलो, मी तुला आलो होतो. काय यांचं असं यांना हे गांधीजी घ्यायला सांगतात, गांधी आणि त्याची बायको. काय तिला काय दाखवायचं? असेल काय तरी. तर मित्रांनो इथे चेकिंग झाली, हार्डली 2 मिनटाचं काम होतं. झाली चेकिंग. ड्रोन वेनचा आता बाहेरच लोगो लावलेला तुम्ही पाहिलं असेल. आणि मी रेकॉर्ड करत होता, मला रेकॉर्डिंग पण बंद करायला सांगितली. स्ट्रिक्ट आहे भाई इथे आहे. आता चेकिंग झाली. तर ऑलराईट. तर मित्रांनो फायनली 1 दिवसानंतर आम्ही आलो आहे तिरुमलाच्या बसस्टॉपला, तुम्ही पाहू शकतात. आता इथे पोचलो आहे. हा व्लॉग मी काय करणार इकडे सेंड करणार आणि पूर्ण जो नेक्स्ट व्लॉग असणार त्याच्यामध्ये आपण डिटेल सांगणार कसं काय आपण आलो आहे, म्हणजे तिकीट काढू शकता त्याला. आता तिकडेच जायचं आहे, तुला अपडेट करतो. चला तिकडे जायचं आहे तर चला. आता रूमचं पण बघायचं मलाच सगळं. हे बघा आमची वानर सेना. चला तिकडे जायचं बोलला तो. चला मग हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. कसा वाटला मुंबई टू तिरुपतीचा? ही आमची वानर सेना बघा. हां हां कानाचे दडे बसले माझ्या. घाट आहे ना. हां त्यामुळे कानाला तो ऐकायला येईल. बघायला गेलं पूर्ण खालीच वाटतंय. असं काय चांगलं आहे जे पण आहे. आता